मित्रांनो, एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत। तो निर्णय आहे विशेष शिक्षकांची पदावर भरती प्रक्रिया राबविण्याबाबत। ही भरती प्रक्रिया कुठे होणार आणि कशी होणार याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपण जर या चॅनलवर नवीन असल्यास आणि शैक्षणिक तसेच नवीन रोजगाराबाबत सविस्तर माहितीची अपडेट आपणास हवी असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करावे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करावे। दिनांक 30 सप्टेंबर 2024 ला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली। एकूण 40 निर्णय या बैठकीत घेण्यात आले। राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करून सध्याच्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदावर समायोजन करून उर्वरित पदांवर भरती प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। राज्यात प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे 4860 पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात आले। समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण 2572 विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर यासाठी 358 शिक्षक आणि अपंग एकात्मिक शिक्षण योजना प्राथमिक स्तर 54 पदे अशा एकूण 2984 शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल। हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबत दिनांक 15 मार्च 2024 ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। त्या शासन निर्णयामध्ये माध्यमिक शाळेत विशेष शिक्षकाचे पद किती विद्यार्थी पट संख्येवर देय राहणार आहे त्याबाबत माहिती दिली आहे। आपण स्क्रीनवर पाहत आहोत। विशेष शिक्षक माध्यमिक शाळांमध्ये शाळेचे प्रकार, विद्यार्थी संख्या, विशेष शिक्षक क्रीडा, विशेष शिक्षक कला संगीत, विशेष शिक्षक कार्यानुभव ICT, एकूण विशेष शिक्षक याबाबत या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे। शाळेचा प्रकार इयत्ता 1ली ते 10वी मध्ये जर 251 ते 500 विद्यार्थी असल्यास एक पद मंजूर होणार आहेत विशेष शिक्षक क्रीडासाठी। माध्यमिक शाळा इयत्ता 1ली ते 10वी मध्ये जर शाळेत 501 ते 750 विद्यार्थी असल्यास 3 पद देय राहणार आहेत। एक क्रीडा, एक कला संगीत, एक कार्यानुभव ICT। विद्यार्थी संख्या 751 ते 1000 असल्यास 4 पद देय राहणार आहेत। 1000 ते 1250 विद्यार्थी संख्या असल्यास 2 पद क्रीडासाठी, 2 पद कला संगीतसाठी, 1 पद कार्यानुभव आणि ICT साठी, एकूण 5 पद देय राहणार आहेत। 1251 ते 1500 पर्यंत विद्यार्थी संख्या असल्यास 3 पद क्रीडासाठी, 2 पद कला संगीतसाठी, 1 पद कार्यानुभव ICT साठी, एकूण 6 पद देय राहणार आहेत। 1500 व त्यापुढे जर विद्यार्थी संख्या असल्यास 3 पद क्रीडासाठी, कला संगीतसाठी 2 पद आणि कार्यानुभव ICT साठी 2 पद, एकूण 7 पद मंजूर होणार आहे। माध्यमिक शाळा इयत्ता 8वी ते 10वी मध्ये जर 151 ते 500 विद्यार्थी संख्या असल्यास 1 पद विशेष शिक्षक क्रीडा देय राहणार आहेत। शाळेमध्ये जर 501 ते 750 विद्यार्थी संख्या असल्यास 1 पद क्रीडासाठी, 1 पद कला संगीतसाठी आणि 1 पद कार्यानुभव ICT साठी असे एकूण 3 पद देय राहणार आहेत।
751 ते 1000 पटसंख्या असल्यास 2 पद क्रीडासाठी, 1 पद कला संगीतसाठी, 1 पद कार्यानुभव ICT विशेष शिक्षकसाठी एकूण 4 पदे देय राहणार आहेत. 1000 ते 1250 विद्यार्थी संख्या असल्यास 5 पद देय राहील. 1251 ते 1500 विद्यार्थी असल्यास 6 पद विशेष शिक्षकांचे देय असणार आहेत. 1500 व त्यापुढे विद्यार्थी संख्या असल्यास 3 पद क्रीडा विशेष शिक्षकसाठी, 2 पद कला संगीत विशेष शिक्षकसाठी, 2 पद कार्यानुभव ICT विशेष शिक्षकसाठी एकूण 7 पद देय राहणार आहे. शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षक नियुक्त करताना पूर्ण वेळ शिक्षकाच्या किमान 50% शारीरिक शिक्षण या विषयाचा कार्यभार आवश्यक राहील व अशा नियुक्त होणाऱ्या शिक्षकास उर्वरित कार्यभार त्यांच्या पदवी स्तरावरील अध्यापनाच्या विषयाचा राहील. कार्यभार गणना करताना शाळेतील इयत्ता 6वी पासूनच्या पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील. नियुक्त करण्यात येणारा शिक्षक इयत्ता 9वी ते 10वी या गटातील असेल. कला शिक्षक, संगीत शिक्षक, कार्यानुभव शिक्षक इत्यादी विषय शिक्षकांचा नियुक्तीसाठी त्या विषयाचा पूर्ण वेळ कार्यभार येईल. त्यावेळी सदर पदावर नियुक्ती करता येईल. कार्यभार गणना करताना शाळेतील इयत्ता 6वी पासूनच्या पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील. नियुक्त करण्यात येणारा शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी गटातील असेल. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्यानुसार ज्या शाळांना कार्यभार अभावी विशेष शिक्षक मंजूर होणार नाहीत, अशा शाळांमध्ये नजीकच्या शाळांतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गट स्तरावर 2 CWSN चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स शिक्षक व केंद्र स्तरावर 1 क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद होणारी विशेष शिक्षकांची पदे राज्याच्या एकूण पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर केली जातील. एज्युकेशनल न्यूज चॅनलच्या पुढील व्हिडिओमध्ये नवीन शैक्षणिक माहितीसह लवकरच भेटूया. धन्यवाद.